मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये मृत्यू पडणारे शेतकरी शेतमजूर मुख्यत्वे असतात, गरीब माणसं असतात. कारण मोठ्या माणसाचं त्यामध्ये काही वीज पडून मरण्याचा प्रश्नच येत नाही. पण विशेष करून शेतकरीच्या कुटुंबातील ज्यावेळेस एखादा व्यक्ती जातो त्यावेळेस संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडतं. म्हणून मला एवढाच प्रश्न आहे की ते 4 लाखाची मदत तुम्ही जे मदत बोलला 17ला सुरू झालं, 17 पूर्वी सुद्धा ही योजना सुरू होती. जरा आपल्या विभागाकडून माहिती घ्या. त्यावेळेस सुद्धा आपण त्यांना मदत वीज पडलेल्यांना मदत देत होतो. ही मदत 50,000पासून 1 लाख रुपयापर्यंतची 1 लाख रुपये मी दिले 14च्या पूर्वी आमच्या त्यावेळेस. म्हणून तुम्हाला सांगतो ठीक आहे आपण परिस्थितीनुसार वाढवली 4 लाख रुपये केली, पण ही मदत अध्यक्ष महोदय वाढवण्याची आवश्यकता आहे. 4 लाख रुपयांनी ते कुटुंबाचं जे काही होत आहे, जरी नैसर्गिक आपत्ती झाली वाघानं मारलं तर 15 लाख रुपये, 25 लाख. आता वाघ मारल्यावर 25 लाख आणि वीज पडल्यावर 4 लाख, म्हणून ही रक्कम किमान 10 लाख रुपये करावी. असं आहे तुम्ही दिलं तर आम्हाला आनंद आहे की शेवट तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करता हे मेसेज जाईल आणि तो द्यावा, मजुरांसाठी द्यावा. म्हणून अध्यक्षमध्ये स्पेसिफिक प्रश्न असा आहे की किमान ही 4 लाख रुपयाची मदत आहे ती 10 लाख करावी आणि ते आता घोषणा करावी अशी माझी मंत्री महोदयाकडून हात जोडून विनंती आहे. कराल का? नाही अध्यक्ष महोदय, वीज पडून होणारे मृत्यू राज्य आपत्ती म्हणून पुढे खरं त्याच्यामध्ये त्या सूचीमध्ये वीज पडून आपत्तीमध्ये समावेश या ठिकाणी नव्हता. म्हणजे राज्य आपत्तीमध्ये व्यवस्थापनामध्ये नव्हता आणि केंद्राच्या ह्याच्यामध्ये नव्हता. म्हणजे पूर्वी मी आपल्याला सांगेल की जवळपास त्याच्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनामध्ये चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, भूस्खलन, हिमस्खलन, ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट किंवा शीतलहर याचा समावेश होता. नाही याचा समावेश होता, माहितीसाठी सांगतो. पण नंतर 6 राज्यातर्फे आपण या आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण ज्या सूचित केलेल्या आहेत आपत्ती म्हणून, त्यात समुद्राचं उधाण, आकस्मिक आग, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वीज कोसळणे आणि सततचा पाऊस, हे 6 आपण त्याच्यामध्ये त्याचा समावेश या ठिकाणी करून गेला आपत्तींचा. आणि आपण जे म्हणतो ते खरं कारण याच्यामध्ये कुठेही मृत्यू पडला तर आपण त्याला 4 लाख रुपये देतो. अपघात असेल, कुठे काही नसेल आपत्ती असेल तर 4 लाख रुपयापर्यंतची आपली मर्यादा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण ज्या सूचना केल्या आहेत निश्चित आपण त्याचा विचार करू. माननीय मुख्यमंत्री महोदयांची आपण सगळं चर्चा करू. आणि नाही एक लक्षात घ्या बघा, मृत्यू हा कुठल्याही पद्धतीने झाला तर तो गंभीरच विषय, परंतु वडेट्टीवार साहेब एक लक्षात घ्या की वीज कोसळणं हा फोर्स मेजरचा भाग आहे. हे नैसर्गिक आहे, त्यात कोणाचा कंट्रोल नाहीये. पण वाघाच्या हल्ल्यात जर एखादा माणूस मृत्युमुखी पडत असेल तर कुठे ना कुठे ह्याच्यात ह्युमन एरर किंवा ह्युमन इंटरफिअरन्समुळे होणारा हा भाग आहे. त्यामुळे दोघांमधला फरक हा समजून घ्यायलाच लागेल आणि कॉम्पेन्सेशन हे शेवटी त्याच्या आधारावरती दिलं जाईल. त्यामुळे मला वाटतं शासन या संदर्भात विचार करेल, पण विचार करत असताना हा डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2. वाघावर सध्या कोणाचा कंट्रोल आहे हे अस्पष्ट आहे. चला प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महाराज, प्रश्न क्रमांक 8412. अध्यक्ष महोदय आपल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, आपण राजकीय नेत्यांना निवडणुकीला उभं राहण्यासाठी शिक्षण अनिवार्य केले आहे. पण एखादा इंजिनियर असेल, एखादा अधिकारी असेल, मुख्यमंत्र्यांना टोमणा नाही. आता वाघाचा विषय संपला. वाघाची शेळी झाली. सुधीर भाऊ बोला आपण.